आता तुम्ही सगळे म्हणसाल हा तर कॉमन सेन्स आहे. हो, कॉमन सेन्स आहे, पण तो एवढा कॉमन नाहीये की सगळ्यांना यावा. ठीक. नमस्कार, सानूची आई या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. खूप दिवसांनी आज मी ब्लॉग करते आणि ट्राय करणार आहे की कंटिन्यू ठेवावं. सो तुम्हाला खरंच असं वाटतं का की आपल्याला सगळंच येतं? खरं तर असं काहीच नसतं, कारण सगळ्याच गोष्टी आई शिकवते, सगळ्याच गोष्टी आपल्या आजूबाजूचे लोक शिकवतात असं काहीही नसतं. काही गोष्टी असतात ज्या आपल्या अनुभव, आपले चुका याच्याने आपल्याला कळत असतात. तर आज मी तुम्हाला 10 गोष्टी सांगणार आहे, पार्टमध्ये सांगणार आहे, वेगवेगळे पार्ट. तर हा फर्स्ट पार्ट आहे, बाकीचे पार्ट पण तुम्ही नक्कीच बघा. तर या पार्टमध्ये मी तुम्हाला 10 गोष्टी सांगणार ज्या मला माझ्या अनुभवानी, माझ्या चुकांनी कळालेल्या आहेत आणि ह्या मला आधी माहीत नव्हत्या. सो बघूयात काय. पहिली गोष्ट, भांडी धुतल्यानंतर ती जेव्हा आपण निथळत घालतो तेव्हा ती उलटी ठेवावीत. मला आधी हे माहित नव्हतं, तर हे पण मी अनुभवावरूनच शिकली आहे. मला असं वाटायचं की भांडी धुतल्यानंतर डायरेक्ट जसं हातात येईल भांडं धुतल्यानंतर तसं ठेवायचं, पण नाही, ती निथळण्यासाठी उलटीच करून ठेवायची, म्हणजे त्याच्यात पाणी साचत नाही आणि वास येत नाही. डब्यात कधी पण ओला चमचा टाकायचा नाही. मग तो मिठाचा डब्बा असो, साखरेचा डब्बा असो किंवा मसाला किंवा कुठलाही पदार्थ, ओला चमचा त्याच्यात टाकला की गुठळ्या होतात आणि पदार्थ लवकर खराब होतो. त्याच्यामुळे कोरडा चमचा वापरायची सवय ठेवा. भांडं गरम असेल तर ते धुवू नका. गरम भांडं असताना ते जर धुतलं तर त्याचा आकार सुद्धा बदलू शकतो आणि त्याचं आयुष्य सुद्धा कमी होतं, भांडी खराब होऊन जातं. गरम अन्न फ्रीजमध्ये ठेवू नका. याच्यामुळे फ्रीजवरती ताण येतो, तापमानात बदल होतो आणि त्याच्यामुळे बाकीचे पदार्थ सुद्धा खराब व्हायची शक्यता वाढते. सिंकमध्ये एक सुद्धा खरकाटं भांडं ठेवू नका, एक पण ठेवायचं नाही. त्याच्यामुळे मुंग्या येतात, सिंकला दुर्गंधी येते, सकाळचं काम दुप्पट वाढतं. त्याच्यामुळे 10 मिनिटं जास्त द्यायची रात्री आणि सगळं क्लीन करून झोपायचं. स्वयंपाक करत असताना मोबाईलमध्ये गुंतू नका. मी पण नेहमी असंच करते, पण आता थोडासा बदल चालू आहे. काय होतं, एक मेसेज येतो किंवा एक रील बघायला जातो की चल थोडंसं चालू आहे तर आपण बघूयात. दूध उतू जातं, चपाती करपती, चहा उतू जातो, सगळं काम आपलंच वाढतं. त्याच्यामुळे शक्यतो गॅसजवळ नकाच वापरू मोबाईल. भाज्या आधी धुवायच्या आणि मग चिरायच्या. आपण आधी चिरतो आणि मग त्या पाण्यात टाकतो, त्याच्यामुळे त्या पाण्यात भिजत राहतात. त्याच्यामुळं आधी स्वच्छ धुवायच्या आणि मग चिरायच्या. त्याच्यामुळे जीवनसत्व पण वाया जात नाही, विज्ञानात शिकवलंच असेल. वॉशिंग मशीन आल्यामुळं कपडे तर आपण धुवत नाही, मी तर नाहीच धुवत हाताने शक्यतो कपडे, पण धुतल्यानंतर ती सुकल्यानंतर ती मशीनमध्ये तशीच असतात. आपण खूप वेळाने वाट टाकतो, मग त्यांचा खूपच वास येतो. मग कम्फर्ट वापरा, हे वापरा, ते वापरा, त्याच्यापेक्षा धुवून झाल्या लगेच वाट टाकले तर काय होईल. झोपण्यापूर्वी किचन सगळं व्यवस्थित क्लीन करून झोपा. आता मगाशी मी सिंकचं सांगितलं, पण आता मला काय सांगायचं, जसं की माझं बाळ लहान आहे, मग सकाळी भांड्यांचा आवाज करून मला जमत नाही. नाहीतर जिला उठवायचंय ती झोपून राहते, जिला नाही उठवायचंय ती उठून राहते. त्याच्यामुळे सकाळी लवकर जी भांडी लागणार असतात, जसं की परात आणि कुकर वगैरे, हे सगळं मी वरतीच काढून ठेवत असते. मग काम सकाळचं सोपं होतं. आता लहानपणी आपल्याला शाळेत हे तर शिकवलेलंच आहे की शिकण्याला मर्यादा नाही, वयाची अट नाही, वगैरे वगैरे. पण जसं की लग्नानंतर किंवा लग्नाच्या आधी पण जी आपली नेहमीची बेसिक कामं आहे, म्हणजे स्वयंपाक वगैरे जे लागतं ते सगळं सोडून पण खूप गोष्टी असतात शिकण्यासारख्या आणि जे आपल्याला अनुभवाने शिकायला मिळतात. तर मी असे माझे अनुभव तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. पुढचा पार्ट नक्की बघा. आता आज ज्या मी गोष्टी सांगितल्या, हा पार्ट 1 होता. तर यातल्या तुम्हाला कुठल्या गोष्टी आधीच माहित होत्या आणि कुठल्या आज माझ्यामुळे कळालेल्या आहेत ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का पार्ट 2 उद्याच येणार आहे. आणि जॉईन करा आपल्या सिरीजला, प्लीज सबस्क्राईब. बाय.